वर्ष 2025 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का शताब्दी वर्ष है। इस विशेष अवसर पर शहर में अनेक सांस्कृतिक एवं सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। लोकमान्य बाल गंगाधर तिलक द्वारा आरंभ किए गए सार्वजनिक गणेश उत्सव ने समाज में सामाजिक, पारिवारिक और सांस्कृतिक एकता का नया युग शुरू किया था। नागपुर की यह भूमि आज संघ भूमि और दीक्षा भूमि के नाम से पूरे देश में विख्यात है। इस परंपरा को आगे बढ़ाते हुए इस वर्ष श्री सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडल लहान आयचित मंदिर की ओर से रेशीमबाग स्थित स्मृति मंदिर की प्रतिकृति तैयार करने का विशेष उपक्रम लिया गया है। यह स्मृति मंदिर परम पूज्य डॉक्टर हेडगेवार और परम पूज्य गोडवलकर गुरुजी के कार्य तथा विचारों को समर्पित स्वयं सेवकों के लिए प्रेरणा का सर्वोच्च स्थान माना जाता है। संघभूमि सदैव सांस्कृतिक राष्ट्रवाद को महत्व देती है, जिसमें भाषा, इतिहास और परंपरा पर आधारित एकजुट समाज की कल्पना की जाती है। संघ शताब्दी वर्ष के निमित्त स्मृति मंदिर की प्रतिकृति का निर्माण न केवल कार्यकर्ताओं के लिए प्रेरणादायी होगा, बल्कि समाज में संगठन, समरसता और एकता का संदेश भी देगा। शताब्दी वर्ष में भारत के संघ के कार्य से आए सामाजिक परिवर्तन को ऐतिहासिक माना जा रहा है। गत वर्ष संघाचं जे आपलं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर असाच एक 8 महिन्या 9 महिन्यापहिले विचार आला की आपण इतर मंदिरं तर तयार करतो, पण यंदा आपण आपल्या जी संघाचं जे जन्मस्थान आहे, तर त्या मंदिराची म्हणजे स्मृती भवनाची प्रतिकृती का नाही करावी, अशी संकल्पना डोक्यात आली आणि एक स्वयंसेवक म्हणून हा करण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला। गरुड सायम शाखा ही सर्वात जुनी शाखा आहे आणि प्रभात आणि सायम या दोन्ही शाखा इथे लागतात। त्यामुळे यावर्षी स्मृती मंदिर उभारण्याचा आम्ही एक प्रयत्न करत आहोत। स्मृती मंदिरासाठी कलाकार हे कलकत्त्यावरून आलेले आहे, पण जो प्रॉपर जो कलाकार आहे हा मकसूद भाई म्हणून जो या मंदिराचं काम करत आहे आणि तो जो काम करत आहे तो पण एक मन लावून आणि पूर्ण आपला वेळ देऊन व्यवस्थित प्रमाणे तो काम करत आहे। तरी या मंदिराचं जास्तीत जास्त लोकांनी शहानिशा किंवा पाहणी करण्यासाठी यावं अशी मी एक जाहीर आवाहन करतो। आणि श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ कुंभारपुरा लहान आयचित मंदिर बडकस चौक महाल नागपूर गरुड श्याम शाखेचं इथे एक ग्राउंड आहे। या ग्राउंड मध्ये हा मंदिराची या गणपतीची स्थापना होते दरवर्षी। इस साल श्री बाल गणेश उत्सव मंडल गरुड़ शाखा में जो रेशम बाग में जो स्मारक बना हुआ है, जो स्मृति का जो स्मारक बना हुआ है हेगड़ेवार जी का, उसकी रूपरेखा में ये पेंडोल गणेश जी का इस साल हम लोगों ने बनाने का ये किया है प्लानिंग। और मतलब उम्मीद है कि काफी लोग इसका लाभ लेंगे, आके देखेंगे। नमस्कार, मी डॉक्टर राजेश विशोधन बुरकुटे, गरुड संघस्थानाच्या जवळ राहणारा एक सामाजिक कार्यकर्ता व संघाचा स्वयंसेवक। श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ हे मंडळ अनेक वर्षापासून अनेक कार्यक्रम घेत आहेत। याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प झाले, हेल्थ कॅम्प झाले। 1 वर्ष आधी आम्ही स्वातंत्र्यवीर सैनिकांची प्रदर्शनी सुद्धा लावली होती। असे अनेक उपक्रम आम्ही यावर्षी एक मंडळात घेत असतो आणि आपल्या उत्साहाने आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही आमची अपेक्षा। लहान आयचित मंदिरात स्थित गरुड शाखेचं ग्राउंड हे आमचं मंडळ आहे। बडकस चौकापासून खूप जवळ आणि संघाच्या मुख्यालयापासून अगदी 100 मीटरवर असणारं आमचं हे मंडळ। या आपण इथे येऊन सर्व लोकांनी जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन याला भेट द्यावी व आमचा उत्साह वाढवावा ही आमच्यातर्फे आम्हाला सर्वांना एक आग्रहाची विनंती। या आमच्या प्रयत्नात आपण सर्व मिळून सहभागी व्हाल अशी आम्हाला आशा आहे व भविष्यात आपला सहयोग आम्हाला लाभेल ही विनंती। या प्रतिकृतीमध्ये जसे संघाचे 100 वर्ष झाले आहेत म्हणून रेशीमबागेमध्ये जे स्मृती मंदिर आहे ते तथोकथित स्मृती मंदिर आम्ही इथे उभा करण्याचा प्रयत्न करीत आहोत। हे स्मृती मंदिर करतानाच जे मागील 5 संघ चालक झालेत यांच्याबद्दलची माहिती व संघाचे येणारे 5 जे कार्य आहेत त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आम्ही लोकांना देणार अशी आमची इच्छा आहे।